ते म्हणतात नाही खर्रेची तलप ना सबसे अलग तसे आहे बघा. हे इकडं वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. हे बघा आम्ही चालला तिकडे जंगलात फिरवलं म्हणजे केसलवाड्याकडच्या. आता माऊली एक नंबर बनला. आता तुम्हाला भेटतो तिकडे जंगलात गेल्यावर पाहिजे तिकडे. हे बघा गाईज आम्ही आला इकडं फिरवलं जंगलामध्ये केसलवाड्याच्या. हे बघा पुरा पाण्याचा माऊल झाला. आता पाणी थिंबकून टाईला हा आला पाणी. पाण्याचं नाव घेतलं आणि पाणी आला पुरा. हे बघा गाड़ी स्टार्ट कर. चप्पल छोड़. हम फर्स्ट स्टार्ट. हम फर्स्ट. गाड़ी चला गाड़ी चला. हे इकडं पुरा माहोल पुरा जबरदस्त आहे. हे बघा गाईस आम्ही थांबला होता. आता पाणी याला जोरानं त्या इथे थांबला होता, नाक्यामध्ये थांबला होता. तर त्यातून निघला आता आम्ही, कारण आताही पाणी येऊन राहिलं जोरानं. आता चालला आम्ही गावाकडं. तुम्हाला गावाकडे भेट. बघा गाईस आम्ही तिकणाला तिकडं पाणी होत आलं आमच्या नाही. इकडं इकडं पुरी वारली जागा आहे. अशी गंमत आहे आमच्या गावाकडं. आता चालला आम्ही तिकडं ना. हा काका ते बड़ा हरामी हो बेटा. हे बघा गाईस आम्ही आला तिकनाल त्या जंगलाकडून आला. मग त्याच्या बाजूमध्ये ती आला प्लॉटवर पुरा पाण्याचा माहोल झाला. असं वाटून राहिली का रात्र झाली का. पण आता वाजले किती, फक्त 3:30 वाजला आहेत. अशी झाली पुरा काळा काळा जास्त, म्हणजे पाणी बहुत जबरदस्त आहे. हा बघा असं वाटते अबाळ का उडून राहिला का, म्हणजे इकडं जाऊन राहिला. इकडं दिसते का. थांबा स्थिर ठेवतो एका जागेवर. आता वाटते का नाही. चला आपण घराकडे जाऊ आता, कारण कपडे वगैरे काढायचे आहेत. मी आता निघालो जंगलातून. जंगलात गेला आम्ही, पण तिथे एवढ्या जोरान पाणी येतं, बहुत जोरान पाणी येत होता. आणि आम्ही थोडंसं समोर आला त्या जंगलाच्या, म्हणजे त्या केसलवाड्याच्या नाक्यापर्यंत आला. मग त्या बाजूमध्ये नाही का पाणीची नाही तिथे, त्याच्या बाजूमध्ये तिकडे पाणीची नाही. केसलवाड्याच्या नाक्याच्या त्या या साईडने एकही पाणी नव्हता. आणि काही ब्लॉग नाही बनवलं नाही, ते समोरच्या बनवलं होतं असंच काढलो मी. पण दाखव पाणी थिमकला, पाणी येऊन राहिलं. आता मी घराकडे. हे बघा मी पाण्याच्या माऊल म्हणलं होतं, पुरं पाणी बी आला आहे. पाणी लाईट तर चालू कर. संध्याकाळचं वाजलं ना पुरा. म्हणजे काही ब्लॉगिंगची काय बोलू का बोलू का नाही कारण पुरा बोरिंग दिवस आहे. काही म्हणजे कसं आपण का नाही सकाळपासून दिमागात सोचून ठेवलं आपण ना, ब्लॉगमध्ये असा बोलायचं आहे का तसा बोलायचं आहे का बोलायचं आहे, तो बोलू शकते माणूस की नाही. सकाळीच बहुत लेट उठलं की नाही, तसा मी लक्ष नाही दिलं ब्लॉगकडे. मी म्हणला थोड्या वेळानं सोचीन ना, थोड्या वेळानं करीन म्हणलं. म्हणजे असा करीन कसा काय सोचीन ना. त्यासाठी भाऊ ब्लॉग बनवायचा आहे. पहिली गोष्ट आपण 15 ते 1 महिना आरामशीर बनवू शकतो. आणि मग त्याच्या बाजूमध्ये दिमागाला सोचावं लागते का बोलू. कॅमेरा समोर आल्यावर असं वाटतं का चला बंद करून टाकावं असं. आता असं आहे. पण 1 महिन्यात म्हणजे मी तर आता बहुत दिवस झालं म्हणा ब्लॉगिंग करतो. तर तसं मला 70 ब्लॉग झालं असतील म्हणा. तर नाही तर 70 तर नाही झालं, पण 50 का 40-45 झाले असतील ब्लॉग. पण मी नाही का पहिले माइंडला प्रिपेअर करतो का बोलायचं आपल्याला का नाही, त्याच्या बादमध्ये बोलतो आणि मग ब्लॉग बनवतो. आता का आपला माइंडचे एकंदर असं गोष्टी करू हा ब्लॉग बनवून राहिला. आपल्याला पुरा आपल्या जवळच्या रिअल गोष्टी सांगावं लागते, असं बनवावं लागतं. म्हणून मी काही सकाळपासून काही स्पेसिफिक नाही, काही नाही ब्लॉग बनवलं. त्याला आता पक्षीच्या घराकडे जाऊन तिथे दुकानं तिथे बसू आपल्याला भेटू शकते. ते 1-2 जण तिथे जाऊन सगळ्यांनी बनवू ब्लॉग. हा बघा हा कोणाची मजा घेते घेऊन राहिला. आणि आताही पाणी येऊनच राहिला. बघा आता इथे कोण आहे त्याला विचार, त्याची मजा घेऊन राहिला. हा आपला सुजल आहे, सुजलची मजा घेऊन राहिला. हा बघा अशी गोष्ट आहे. आता मी विचार करून राहिलो बघा ब्लॉगमध्ये बोलू का काय नाव. पण तरी पण आज बी मी मगाशी 2-3 क्लिपा काढलो ना पाण्याचं. म्हणजे आम्ही तिकडे फिरायला गेला होता, पण तिकडे काही बोलायला काही सुचत नव्हतं आपल्याला. आता बोट डावरी सोचलो मी नाही त्यात का करायचं का बोलायचं काय नाही. मी माइंड प्रिपेअर तर जाऊन म्हणजे गोष्टी आपल्या ब्लॉगवरच चालू द्यायच्या. म्हणून त्यासाठी मी ब्लॉगही बनवलं ना. आत्ता आरामशीर मग कम से कम
आत्ताही म्हणल्या तरी 10 ते 11 मिनिटाचा ब्लॉग बनवलंच ना. मी संध्याकाळवरी बनवतो तेव्हा मी पुरा सोचतो त्यात नाही आपण कोणत्या कंटेंटवर अशा गोष्टी त्यांच्या गावात अशा ते म्हणतात नाही खर्रेची तलप ना सबसे अलग तसेवानी काम आहे. आता तो सुजल बसला होता माशी ना आटलं तर म्हणते काका म्हणते खर्रा बनते पोचा म्हणते गेला तो म्हणते हा म्हणते एकटू तेत्तुरीच्या म्हणते तेत्तून त्यांना तेत्तुरी गेलं त्याला घरावरही नेलं घरा म्हणजे तिकडे गेला असून त्यालाही काम असेल खर्ऱ्यासाठी तो तेत्तूर गेला का. खर्ऱ्याची तलप म्हणजे बहुत सगळ्यात अलग होते त्याला खर्रा खावा नाही आता वगैरे काय नाही मी तर नाही खात म्हणा खर्रा कधी कधी साधी सुपारी खाऊन घेतो एकान बार म्हणजे हे बहुत वेळ अशी महिन्यातून एकान बार किंवा 2-3 बार असा खातो नाही खात कारण ते दिन अशी थोडीशी 2-3 दाणेच खातो सुपारी घेतो त्यावरती नाही खात. पण खर्ऱ्याच्या मागं नाही त्यात खर्ऱ्यानेच कॅन्सर नाही हो म्हणा त्या दुसऱ्या काही कॅन्सर होते म्हणजे आता कुरकुरे वगैरे राहते त्याच्या प्लास्टिक म्हणजे नाही त्याची केमिकल टाकला राहते त्याने कॅन्सर होतं आणि कोणत्या याच्यावर औषधी वगैरे मारतात त्याच्यानेही कॅन्सर होते म्हणून त्याच्यासाठी त्याचा सेंद्रिय खाल्ला का नाही त्याच्यात थोडंसं चांगला राहते म्हणजे सेंद्रिय म्हणजे भाजीपाला वगैरे आपल्या सेंद्रिय खताचा याचा त्याचा राहते तो खाल्ला चांगला राहते त्याच्यानं चांगली फिरताही राहते म्हणजे माणसाची बॉडी वगैरे चांगली बनते. नाही तर मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तुम्हाला आजच्या खाण्यायूथ म्हणजे जवान पोट्टे आहेत आपलं त्याच्या खाण्यामध्ये फरक म्हणजे कसा आपण इकडे तिकडे टाकतो मी बी खातो म्हणा तसा बाहेर बिहेरचा नाही खायला पाहिजे पण भाऊ मनाला कोणी मारू नाही शकत ते वेगळं माहीत आहे कारण की बाहेर आपण घरी खातो म्हणला तो तसा तर नाही जमू शकत आणि घरी चिल्लावतो का दररोज काय असं तसं आपण बाहेर जाऊन पण खाऊ शकतो म्हणून हा बघा खर्रा खाऊन सण आला एवढा खर्ऱ्यासाठी तिकडे गेला होता म्हणून खर्ऱ्याची तलब बहुत भयानक भाऊ. हा म्हणते का खाल्लास का रे खर्रा दाखव हा याच्या तोंडात खर्रा आता बघा खर्रा नाही खावा कॅन्सर होते जाऊ द्या ते खर्ऱ्याच्या गोष्टी आता मी सगळ्या 2 गोष्टी होते मी बोलते याला सांगतो तर खर्रा नाही खावा रे असा नाही करावं तसा करावा सिगरेट वगैरे नाही किंवा म्हणा मी सांगतो कोणत्या ना कोणत्या ब्लॉग मला जे आठवण येते ते सांगतो मी ब्लॉग कसा घेऊन नाही काही शो पण काही ना काही मी बोलता राहतो मी टाकताच राहतो काहून त्या कारण की आपला कंटेंट कधी का नाही मी एक दिवस नाही सोडत काय नाही सोडत तर आपल्याला माहीत आहे एक दिवस सुटला का मग ह्याला रिव्हर्स होते माणूस म्हणून त्यासाठी म्हणला टाकताच राहा नाही होईल काही तर आपला व्हिडिओ तर काही नाही तर नाही जास्त काही तरी बी आपण असं इंस्टाग्रामवर पोस्ट वगैरे टाकून हे वगैरे स्टोरी टाकून तसाही फेमस होते माणूस येते टाकलं म्हणजे एवढं आहे तर त्याच्या आपण ज्याला फॉलो राहतो त्याला दिसते आणि येते असं आहे का पुऱ्या दुनियाला दिसते म्हणून त्यासाठी मी आता मी थोडं याच्याशी बोलतो 2 गोष्टी खर्ऱ्याच्या बाऱ्यामध्ये. खर्ऱ्याची तलब सबसे अलग गाव में असा नाही खावा रे असा नाही करा तसं नाही करा रे हा काय म्हणते मला म्हणते जेवतेच कायला म्हणते तू मला जेवल्यानं प्रोटीन येते हा ते येते ताकद वाढते म्हणला माणसाची नाही हा सगळा काय होते तर हा काय म्हणते मला म्हणते माय तसाच आहे म्हणते मी खर्रा खाईन ना म्हणते माई ताकद वाढायला म्हणते माय पुरा एनर्जी येते म्हणते सगळं काम कर. वाह क्या सीन है वाह क्या सीन है लागलं बया तो खर्रा का पिचिक थुकणार राहते त्याच्यामध्ये खर्रा नाही खावा त्या माणसाने तोच सांगत होतो मी तुला आणि हा म्हणते मला जेवतेच कायला ना असा काय एकदम नाही सांगत मी चांगल्या गोष्टी सांगून राहिलो भाऊ याला वाईट लागून राहिलं हा म्हणते तू नको टाकजो म्हणते क्लिप म्हणते हा ब्लॉगमध्ये नको टाकजो म्हणते कारण म्हणते माझ्या घरी पाहिजे म्हणते लोक माझी मम्मी वगैरे म्हणते हे ते अरे म्हणला ती मम्मी पवा नाही कोणीच पाव किंवा मम्मीने तर माहीत चाल ती मम्मी तुला रोकल तरी याचा पप्पा रोकल का नको खाऊच रे असं तसं रे म्हणून आता हा का खर्रा खायला तिथं जाऊ दे काही गोष्ट पण मी एक क्लिप टाकल्या तिकडे ठेवायची अरे बाबा मी गेलो होतो तिकडं आता बैल वगैरे बांधायला गेलो तो बैल मी बांधून खाणे आलो घरी आलो हातपाय वगैरे धुतो आता मी जेवतो वगैरे लावतो मग ब्लॉग वगैरे हिट करतो कारण की आता वेळ कधी 9 वाजेला तर बहुत वेळपर्यंत बसला राहिलो आपण तिथे 9 वाजल्यात म्हणून आता ब्लॉग वगैरे एडिट करून हातपाय वगैरे धुतो म्हणून जोडता आता लागला असतील म्हणा इकडे बाहेरच्या पा येथे ठीक आहे आता मी घेतो समोरच्या ब्लॉगमध्ये भेटतो तुम्हाला हा ब्लॉग येथे एंड करतो ठीक आहे बाय.